सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा. जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, शिवाजीनगर येथील श्री बाळासाहेब एकनाथ सावंत हे सेवानिवृत्त. पुणे. विशेष प्रतिनिधी राहुल खरात. पुणे प्रतिनिधी. मराठवाड्यातील नफरवाडी पाटोदा येथील भूमिपुत्र मान्य श्री बाळासाहेब सावंत हे आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिवाजीनगर पुणे येथून सेवानिवृत्त झाले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य औदुंबर उकिरडे साहेब, तर प्रमुख पाहुणे सचिव मान्य वैशाली काळे मॅडम आणि लेखाधिकारी मान्य मोकाशी मॅडम ह्या होत्या. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. नंतर मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मोकाशी मॅडम यांनी सत्कार मूर्ती बाळासाहेब सावंत यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भावी जीवनाच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमास उपस्थित असणारे बोर्डातील तसेच बाळासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी यांनी बाळासाहेबांबद्दल आपल्या आठवणी व्यक्त केल्या. तसेच बाळासाहेबांचे बंधू माजी मुख्याध्यापक श्री संजय सावंत यांनीही आपल्या बंधूला शुभेच्छा देताना बाळासाहेबबद्दलचे प्रेम कवितेत व्यक्त केले. तसेच बाळासाहेबाचे धर्मपत्नी सौ संगीता सावंत यांनीही आपले विचार सहृदय मांडले. त्यांचा चिरंजीव पियुष सावंत यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. तसेच बोर्डाच्या सचिव मान्य वैशाली काळे यांनी बाळासाहेब मंडळाचे काम अतिशय काटेकोरपणे करून मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करायचे हे सांगितले आणि बाळासाहेबांचे भावी जीवन सुखी व समृद्ध जावे अशा सदिच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य औदुंबर उकिरडे यांनीही बाळासाहेबांच्या कामाची पद्धत सांगून वेळेची तत्परता त्यांच्याकडे असायची, त्यांचे काम प्रॉम्प्ट असायचे. बाळासाहेबांसारखे हिरे मंडळातून सेवानिवृत्त होत आहेत याची खंत त्यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर बाळासाहेबांचा कामाचा आदर्श इतर सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे सांगितले व बाळासाहेबाला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार मूर्ती बाळासाहेब सावंत यांनी सत्कार्याला उत्तर देताना मंडळातील वरिष्ठ व कनिष्ठ सर्व मंडळींनी मला खूप सहकार्य करून प्रेम दिले, त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे हे सांगून कामाच्या ओघात कोणाचा भावना दुखावल्या असतील तर मला माफ करावे हे सांगून सर्वांचे आभार मानले. तर हा कार्यक्रम मंडळाच्या शारदा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बोर्डातील सर्व कर्मचारी तसेच बाळासाहेबांवर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सुरुची भोजन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जावीर यांनी अतिशय आपल्या काव्यमय शैलीमध्ये केले होते. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यासाठी आल्या. तरीही असो, नक्कीच सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचल्या. आणि सर, माझी फॅमिली सगळी वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. तिथे नाही, माझा भाऊ ज्या शाळेमध्ये शिकला त्याच शाळेचा मुख्याध्यापक रिटायर झाला. आमच्या गावातील शाळा, तसंच आमचे दोन्ही मेवणे हे अशोकनगर चाकाचा श्रीरामपूर शिक्षणमध्ये होते. आमचे लहान मिळवणे म्हणजे विशेष भाऊ ते त्याला तिला पण त्यांना शिक्षक होते. हे सगळे आणखी आमचे दोन शाळा होती. माझी दोन शाळा होते सातारा आखाला संगमनेर ते गाळिंबाचे बागायत अशी आमची सर्वांची ही ओळख आहे. तर यानंतर ते आमच्या मेवणी वेळ होती त्या आहेत अंगणवाडी सेविका सुपरवायझर आहेत. माझी वाची आहे मी रिक्षा तो सागर हे घरातलीच फॅमिली घरातच लग्न झालेले आहे. म्हणजे ह्यांची मुलगी आणि ह्यांचा मुलगा असे सगळे आमची फॅमिली एकदम ह्याच्यामध्ये. तसेच माझे दोन भाचे पाठीमागे तो युवराज आणि हा हाराळे सचिन आणि तो माझा भोपळे आहे. हा पाठवल्याला तसं एक श्री ऑटोमोबाईल्स म्हणून दुकान आहे, तो ते चालवतो. BSc झालेला आहे. अशी सगळी फॅमिली आमची एकत्र सगळी एकत्र असणारी फॅमिली. आणि श्रीरामपूर माझी सासरवाडी आहे. आम्ही सगळे तिकडे सुट्टीला आम्ही सगळे तिकडे जायचो. इकडनं तिकडं आता खेळ चालला. पहिले आमच्या घरात रांगण होतं
आणि वाळू वगैरे असायची टाकलेली, मग आमच्या खो कबड्डी वगैरे असं आमच्या सगळे आम्ही करायचो. तेवढं झालं की मग आम्ही पत्त्याच्या नावावर बसायचो आमचं मागचं. बरेच माणसं येऊन गेले आणि बोर्डाचे माझे जवळजवळ सहकारी जेवढे आहेत ते तेवढे सगळे, आता साजिदला पण माहिती आहे, साजिदला माहिती आहे, म्हणजे सगळी बोर्डाची मंडळी आपली श्रमपूर्ण म्हणतो मी की जे समोर आम्ही सकाळी जाणार असं आमचा दिनचर्या ठरलेला असायचा. बऱ्यापैकी लोक सगळी तिकडे आलेली आहेत आणि तिथं म्हणजे असं वानवा काही की नाही. आज माणसाला गेलं की तिथून निघ वाटत नाही, कारण कुत्रे मांजरं तिथं बाया बसी सगळं तिथं आहे ना, शेतातच सगळं आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि बनले एकदम छान लोक, काही लोकेशन एकदम छान आहे. तर अशा सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये जेवढी माझी सगळी सहकारी मंडळी आहे, माझ्या हाताखाली काम करण्याची बी ब्रँचची टीम उत्कृष्ट काम केलं त्यांनी, काही असं हे नाही केलं. की सांगायचं तात्पर्य काय की कधीतरी असं वाटतं माणसाला, नेहमीच असं वाटतं की आपण सरांनी सांगितलं मग बिल आता काही होतं तसं की नाही, 10 मिनिटांनी करतो, 15 मिनिटांनी करतो, पण सारखं तर गेलेच नाही. परंतु हा माझा जो भाऊ आहे, अतिशय मला म्हणावंसं वाटतं, भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण, भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण. तो झाड आणि मी त्याचे पर्ण, तो झाड आणि मी त्याचे पर्ण. भावाची साथ असते खास, भावाची साथ असते खास, आणि भावाशिवाय जीवन आहे उदास, भावाशिवाय जीवन आहे उदास. प्रत्येक वेळेला हा माझा धाकटा भाऊ, कुटुंबावर काही जरी संकट आली तरी तो मदतीचा हात सारखा असायचा. एवढंच नाही तर स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही. परंतु कौटुंबिक माझी आई असो, त्याची पत्नी असो, त्या सर्वांना तो एकदम प्रेमानं वागवत आहे. बोर्डाचं काम मला माहित आहे, वेळ त्याला या ठिकाणी काम जास्त आणि रजा कमी असायच्या, आणि त्याच्यामुळं आम्हाला भावाभावामधला संवाद हा होत नसायचा, कुटुंबामध्ये संवाद होत नसायचा. गावी आला तरी 1 किंवा 2 दिवस राहायचा, तो लगेच परत यायचा, मला जावं लागेल दादा, म्हणजे त्याला वेळ भेटत नव्हता. असं कठोर परिश्रम या SSC बोर्डामध्ये घेऊन त्यांनी आपली ही जी नोकरी आहे ती शेवटपर्यंत केलेली आहे, आणि म्हणून या गोष्टीचा सुद्धा मला या ठिकाणी अभिमान आहे. दुसरी गोष्ट, आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे उंच मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे दुःखात मिळणारा मायेचा आधार, आई म्हणजे दुःखात मिळणारा मायेचा आधार, आई म्हणजे वात्सल्य आणि त्यागाचा अखंड सागर, आई म्हणजे वात्सल्य आणि त्यागाचा अखंड सागर. ही माझी आई. आम्ही लहान असतानाच आमचे वडील सर्पदंशी आणि स्वर्गवासी झाले, पण तरी देखील माझ्या आईची हिंमत हारून दिली नाही. तिने खूप काबाड कष्ट केलं आणि आम्हा दोघा मुलांना, आमच्या बहिणींना तिने अतिशय कठोर परिश्रमातून घडवलं. कारण त्या आईमुळेच आज या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर आहे. खरंच ह्या आईचे आमच्यावर खूप उपकार आहे, आणि म्हणून मी सदैव आईचा आणि माझ्या बंधूचा ऋणी राहील. खरंच बाळासाहेबाला ह्या ठिकाणी आपल्यासारख्या चांगल्या माणसांची साथ लाभली, आणि खरोखरच तो एकदम चांगला माणूस आमच्यामध्ये कुटुंबामध्ये आहे, तसं तुमच्यामध्ये आहे. आणि आज या ठिकाणी त्याला हे आता नियत नियमानुसार 58 वर्ष झाल्यानंतर नोकरीवरून तर जावंच लागतं, नाविलाज तो त्याविलाज, तसं त्याला आता या ठिकाणी जावं लागत आहे. परंतु आतापर्यंत त्याला कुटुंबाला वेळ देता आला नाही. असं जरी कोणी पडलं असेल मुलांना किंवा आम्हाला सांगायचं तुम्ही बघा मला काही वेळ भेटत नाही, परंतु आता यापुढे त्याला नक्कीच वेळ भेटणार आहे. तो आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणार आहे. तसंच स्वतःची तब्येतीची सुद्धा त्यांनी काळजी घेतली नाही. सारखी त्याची मरमान असायची, टायमावर कधी मी जाईल असं त्याला वाटायचं. आणि म्हणून मी त्याला एवढंच सांगू शकतो की तू आता यापुढे सगळं सोडून दे आणि चांगल्या प्रकारे तब्येतीची काळजी घे, कुटुंबाची काळजी घे.
आणि आम्हाला सर्वांना तू अशीच साथ दे एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. MSCIT व GCC-TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदीजवळ, सूरज ज्वेलर्स, आटपाडी. संपर्क 94 238 31 340, 94 05 55 54 74. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा